ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर तोही आता अर्ध्यापर्यंत आला असून त्यात महावितरण कंपनीने अतिरेक दाखवला आहे। सुरू असलेल्या लोड शेडिंगचे वेळापत्रक बदलून शेतकऱ्यांना आणखी हाल सोसण्यास मजबूर केले जात आहे। पूर्वीपासून 14 तास मिळणारा वीज पुरवठा आता 6 तासावरच आल्याने 9 जानेवारी 2024 रोजी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी संतप्त होऊन महावितरणाच्या कार्यालयात आक्रमक ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा पिकांची पेरणी केलेली आहे। त्या शेतातील उभ्या पिकांना पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात करणेही गरजेचे आहे। या रब्बी पिकांवरच तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी डोक्यावर ओढलेले आर्थिक संकट दूर होण्याची आस धरलेली आहे। तसेच मागील खरीप हंगामापासून शेतकरी फार त्रस्त असून त्यात महापूर, अतिवृष्टी, गारपीट तसेच पिकांवरील रोगराई व अन्य प्राण्यांच्या नुकसानामुळे शेतकरी फार वैतागून गेला आहे। शिवसेना राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ता व तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी संतप्त भावनेने आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले व त्यांनी महावितरण अभियंत्याचे कार्यालयातच ठिय्या मांडला। तोपर्यंत महावितरणाच्या कार्यालयातून ठिय्या आंदोलन हटवणार नाही असा निर्धार बाळगून शासन व प्रशासनाला समस्त आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रियातून सक्त इशारा दिला आहे। आम्ही शेतकरी बांधव या एमईसी मध्ये सर्व म्हणजे हजारोच्या संख्येने बसलेलो आहोत। याचं कारण हे जे पूर्वोत्तर लाईन होती ती 14 तास देण्यात आली होती। त्या लाईनच्या भरोसा सर्व शेतकरी बांधवांना गहू पेरलेला आहे, हरभरा पेरलेला आहे, परंतु आता कालपासून फक्त 6 तास आली आहे। 6 तासामध्ये फक्त 6 सऱ्या होऊन राहिल्या आहेत। 6 सऱ्यामध्ये काय करावं त्यांनी? म्हणून ही लाईन जो आहे आम्हाला जे पुरवत होती तेच पाहिजे। जोपर्यंत ही लाईन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही एमईसी मधून उठणार नाही। एक दुसरी गोष्ट, लाईन जर देत नसाल आम्हाला आमची जे नुकसान भरपाई आहे हे आपली नुकसान भरपाई शासनानं द्यावी, म्हणजे द्यावी। कास्तकाराला किसानच्या विरोधात काम करून राहिली पहिलेपासून आम्ही पाहून राहिलो। हे जे बीजेपी सरकार आहे हे सरकार कास्तकारा किसानाच्या विरोधात सरकार आहे। आता लाईन आम्हाला 14, 15, 16 तास देत होती, आता ते 6 तासावर आलेली आहे। आता गहू पेरलेला आहे, चणा आहे, तर त्यांना पाण्याची आवश्यकता, गव्हाला जास्ती आवश्यकता आहे। प्रत्येक 8-8 दिवसात गव्हाला पाणी द्यावं लागते आणि 4 एकर, 6 एकर, 10 एकर जे ओलीत गहू करणार आहे त्यांना पाण्याची आवश्यकता आहे। आता 7 तासात कसा ओलीत होईल सांगा? 4 स्प्रिंकल 10 स्प्रिंकल आले तर 1 शिफ्ट किंवा 2 शिफ्ट होते, जास्ती होत नाही। 1 शिफ्ट मध्ये कसा होईल ते? आता कसं करणार हे कास्तकार? आणि 1 शिफ्ट नंतर दुसरी शिफ्ट आल्या वेळ लागते। असा आपण समजा लाईन निघून जाते तो कसा करणार आपण? आजची कंडिशन भयानक आहे। अशी कंडिशन आम्हाला जे पूर्ण मागील जे लाईन होती तेच लाईन पाहिजे, तशी दिली तरच आम्ही इथं उठणार, नाही तर आम्ही कोणी इथून उठणार नाही। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।